फिफानं या वर्ल्ड कप साठी अतिशय क्रांतिकारी नियम आणलेले आहेत. तुम्हाला वाचून दाखवतो, ऐका बरं काय. थ्रो इन आणि गोल किक 5 सेकंदात घ्यायला लागणार. म्हणजे आपल्या भाषेत आउटातनं बॉल फोडायसाठी तुमच्याकडे 5 सेकंद आहेत. शिट्टी वाजवल्यानंतर तसं जर झालं नाही तर प्रतिस्पर्धी टीमला तो आउटातनं बॉल फोडायला मिळणार. किंवा जर आपण जी गोल किक मारतो, गोली आपला जो बॉल फोडतो तो आपण 5 सेकंदात फोडला नाही शिट्टी मारल्यानंतर, तर कॉर्नर मिळणार आहे प्रतिस्पर्धी लोकांना. सबस्टिट्यूशनला 10 सेकंद आहेत. म्हणजे काय, खेळाडू जर बदली मारलाय आपण आणि नवीन खेळाडू 10 सेकंदात आत गेला नाही, जुना खेळाडू पळत पळत 10 सेकंदात बाहेर आला नाही, तर पुढची 1 मिनिटं खेळाडू तो आत जाऊ शकत नाही. त्यावेळी तुम्हाला 10 लोकांची टीम घेऊन खेळावं लागेल. इंजुरीची ट्रीटमेंट म्हणजे दुखापतीचे जर कोण उपचार घेत असेल तर मैदानात राहून त्याला टाइम घालवता येणार नाही. त्याला मैदानाच्या बाहेर जाऊन ती ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि त्यासाठी सुद्धा 1 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. तोंड झाकण्यास बंदी. अच्छा हा, तोंड झाकण्यास बंदी म्हणजे हे नव्हे, खेळाडूंची जर एकमेकासोबत मॅच मध्ये काही कारणास्तव भांडणं झाली तर ते एकमेकाला बोलताना असं लपवून छपून तोंड झाकून काही बोलू शकत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, तोंड झाकून काही वाईट बोलता येणार नाही. मी तर तुम्हाला चांगलं सांगतोय. बर, रेफरीचा कुठला डिसिजन पटला नाही म्हणून कुठलीही टीम किंवा खेळाडू मैदान सोडू शकत नाही. तसं जर झालं तर त्या खेळाडूला रेड कार्ड मिळू शकतं किंवा टीमनं प्रोटेस्ट केला तर संपूर्ण टीमला त्या मॅचचा पराभव बहाल केला जाईल. आणि दोन्ही हाफच्या मध्ये हायड्रेशन ब्रेक ठेवलेत. उन्हामुळे तापायचं नाही आहे, पाणी प्यायचंय, निवांत राहायचंय. आणि VAR मध्ये पण थोडेसे काहीतरी एक्स्ट्रा त्यांना पॉवर दिल्यात, ते पण तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतोय. पण या क्रांतिकारी नियमांमुळे फिफानं एक मात्र शुअर केलंय की कुणाचेही डर्टी टॅक्टिक्स फुटबॉलमध्ये जे चालतात की एक गोल ना आपण अप आहे तर टाइम वेस्ट करूया, उगाचच वेळ घालूया, असे प्रकार आता आपल्याला फिफा वर्ल्ड कप मध्ये बघायला मिळणार नाहीत. आणि फिफाचे नियम युजली क्लब फुटबॉलमध्ये उचलले जातात, त्यामुळं हे तिकडं देखील होणार. हा अतिशय क्रांतिकारी नियम आहे, अतिशय क्रांतिकारी हे सगळी नियमांची यादी आहे. थँक्यू.